राज्यात उष्माघाताचा धोका वाढला। 1 मार्च ते 20 एप्रिल दरम्यान राज्यभरात 39 उष्माघात रुग्णांची नोंद, तर वेगवेगळ्या कारणांनी 109 मृत्यूंची नोंद। भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये भीषण पाणी टंचाई, 2 दिवसांपासून नळ कोरडे, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचा संघर्ष। टँकर आल्यावर हंडाभर पाण्यासाठी महिलांची झुंबड, पाणी नाही तर कर का भरायचा असा ग्रामस्थांचा संतप्त सवाल। बुलढाणा जिल्ह्यातल्या पिंपळगाव काळेमध्ये ग्रामस्थांना 25 दिवसांनी पाणी पुरवठा, पाणी मिळत नसल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयासमोर नागरिकांचं आंघोळ करून अभिनव आंदोलन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी। प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमुळे वाढला विजेचा ताण, भंडाऱ्यामध्ये ट्रान्सफॉर्मरलाही आता कूलरचा आधार, तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी आणि वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून प्रयत्न। नवी मुंबईनंतर सिडकोची ठाणे शहरामध्ये घर बांधणी, ठाण्यामध्ये क्लस्टर योजनेतून सिडको 4000 घर बांधणार, झोपडपट्टीचा विकासही सिडको करणार, रहिवाशांना मिळणार 322 चौरस फुटांचं घर। नुकतीच परवाचे बोर्डमध्येही सुद्धा एक जवळजवळ 4000 घरांच्या कामाला 1000 कोटीच्या कामाला क्लस्टरलाही सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे फायदा असा होईल जो क्लस्टरमध्ये एवढे लोक राहत होते त्यांना चांगला घर आणि एक वेल डेव्हलप्ड हाऊस विथ द इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी यांना मिळणारच आहे। मुंबईत लवकरच अरुंद रस्त्यांवर उंच इमारतींना परवानगी देण्यात येणार, पालिकेच्या निर्णयामुळे सुरक्षिततेबाबत प्रश्न गंभीर होणार। मुंबई महापालिकेनं इमारतींच्या उंचीवरील निर्बंध केले शिथिल, सुधार समितीकडून विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमातील दुरुस्तीला मंजुरी। धाराशिवमध्ये उमरगा ते औसा राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था, अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे, आमदार प्रवीण स्वामी यांनी केली पाहणी, तातडीनं रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या दिल्या सूचना। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्या महापौरांनी बोलावली अधिकारी आणि कंत्राटदारांची तातडीची बैठक। कालच महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी केली होती सरप्राईज व्हिजिट। अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामामध्ये हलगर्जीपणा होत असल्याचं निदर्शनास। सांगलीतील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरातील गावांमध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकरी त्रस्त, चांदोलीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन करत वन विभागाला दिला 21 दिवसांचा अल्टिमेटम, नुकसान भरपाई न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। ब्रिक्स देशांच्या प्रतिनिधिमंडळानं चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला दिली भेट, वन्यजीव संवर्धन पद्धती आणि समुदाय आधारित शाश्वत उपजीविका मॉडेल्सची केली पाहणी। भारताच्या ब्रिक्स 2026 अध्यक्षपदाच्या अनुषंगानं ब्रिक्स सदस्य देशांच्या प्रतिनिधींची भेट। गोव्याच्या शेजारी असलेल्या गोकर्ण पर्यटन स्थळी बिबट्याचा वावर वाढला, पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण, वन विभागानं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी। गुजरातमधील गिरनार शिखरावर गुरुसेवा दिनानिमित्त 20 जुलैला विविध धार्मिक, आध्यात्मिक आणि समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन, 2 दिवस मेडिकल कॅम्प आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात येणार। महाराष्ट्रातील भाविकांची देखील होत असते अलोट गर्दी। भोंदू अशोक खरातची न्यायालयीन कोठडीत रवानगी, पोलिसांनी पुढच्या गुन्ह्यामध्ये मागितला खरातचा ताबा, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीचा ताबा घेतला जाणार। सोलापुरातील भोंदूबाबा मनोहर भोसलेच्या अडचणी वाढल्या, आता करमाळा पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल, पुण्यातील व्यापाऱ्यानं दाखल केली फसवणुकीची तक्रार, पैसे घेऊनही परिस्थिती सुधारली नसल्यानं व्यापाऱ्यानं दिली तक्रार, फसवणूक आणि जादूटोणा प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल। नवी मुंबई पोलिसांकडून ड्रग्ज माफिया महिलेविरोधात मकोका अंतर्गत कारवाई, दिघ्यामध्ये असलेलं शांताबाई कलंडेकरांच्या घरावर तोडक कारवाई, गेल्या 3 वर्षांमध्ये 136 कोटींचं ड्रग्ज। छत्रपती संभाजीनगरामध्ये मानवतेला काळिमा फासणारी संतापजनक घटना उघड, रशीदपुरा भागामध्ये एका निवृत्त न्यायाधीशांचा बंगला भाड्यानं घेऊन अवैध गर्भपात केंद्र सुरू होतं। अवैध उत्खनन रोखण्यासाठी आता भरारी पथकं, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय, कोकण विभागासाठी विशेष तरतुदी, वाळू धोरण 2025 मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा, लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी वार्षिक उलाढालीचे नवे निकष। वाशिममध्ये खतांच्या बेकायदेशीर विक्रीवर कारवाई, अनुदानित ग्रेड खतांची ई-पॉस प्रणाली विना सुरू होती ऑफलाईन विक्री, कृषी विभागानं कारवाई करत 4 जणांविरुद्ध पोलिसात केला गुन्हा दाखल। कोल्हापुरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपीला 6 दिवसांची पोलीस कोठडी, शाहिद संदे आणि शाहरुख देसाईला पोलीस कोठडी, शाहिद संदेवर आणखी एक गुन्हा, तपासासाठी दोघांना कोठडी। जळगाव शहरातील शनीपेठ आणि आसोदा रोड 2 दुकानं फोडली, कारमधून आलेल्या टोळीनं फोडली दुकानं, दुकानातील रोकड आणि साहित्य घेऊन आरोपी पसार,
भिलापूर पोलीस चौकीपासून 50 फुटावर असलेली दुकानं फोडली. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. पिंपरी चिंचवडमधील देहू रोड गोळीबार प्रकरणामध्ये 2 संशयितांना घेतलं ताब्यात. रमेश रेड्डींची गोळ्या घालून काल हत्या झाली होती. एका आरोपीला मावळ तर दुसऱ्या आरोपीला देहू रोडमधून घेतलं ताब्यात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.